स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलाय व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मास अँड वेट. सो मास अँड वेट साठी बघू शकता मास अँड वेटचं तर सुरुवातीला बघू आपण मासची आपल्याला डेफिनेशन घेऊन आहे दॅट इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट मध्ये जितका अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट असेल त्यावर डिपेंड करेल त्याचं मास. मीन्स अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे यावर डिपेंड करते मास. त्यानंतर बघा मासचं जे एसआय युनिट असेल केजी आणि असेल एक स्केलर क्वांटिटी मीन्स याला कुठल्याही प्रकारचे डायरेक्शन नसेल. त्यानंतर बघू शकता इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. आता तुम्ही अर्थ सोडून कुठेही गेले युनिव्हर्स मध्ये कुठेही गेले तरी मासची जी व्हॅल्यू आहे ती सेम राहील बिकॉज त्यामध्ये जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे अमाऊंट ऑफ मॅटर बॉडी मधलं कधी चेंज होणार नाही किंवा ऑब्जेक्ट मधलं जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे कधीही चेंज होणार नाही त्यामुळे याची व्हॅल्यू राहील सेम एव्हरीवेअर. आता बघा वेट असेल द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट. मीन्स वेट हा एक प्रकारचा फोर्स आहे ज्या फोर्सने ऑब्जेक्टला अट्रॅक्ट केलं जात आहे टुवर्ड्स द अर्थ आणि त्यालाच म्हणतो आपण वेट. इट्स व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर किंवा मग याची व्हॅल्यू जी असेल ती सेम एव्हरीवेअर सेम व्हॅल्यू राहणार नाही. इट्स व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर. याची व्हॅल्यू चेंज होत जाईल. इट्स व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर आणि याची व्हॅल्यू चेंज का बरं होणार आहे तर बघू शकता तुम्ही आता हा एक फोर्स हा फोर्स आहे ज्या फोर्सने अर्थ ऑब्जेक्टला करता अट्रॅक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. आता फोर्सचा जर फॉर्म्युला बघितला आपण तर असेल मास इनटू एक्सेलरेशन आणि एक्सेलरेशन घेऊ आपण. आता अर्थ ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करताय तर आपण एक्सेलरेशन घेऊ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि जी ची व्हॅल्यू आहे आपण कालच बघितलं की जी ची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. सो फोर्स सुद्धा होईल चेंज. एम असेल मास तर सेम राहील बट जे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते चेंज होऊ शकते आणि त्यामुळे चेंज होईल फोर्स. सो द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट त्यालाच म्हणतो आपण वेट. ज्या फोर्सने ऑब्जेक्टला अट्रॅक्ट केलं ते टुवर्ड्स द अर्थ त्याला म्हटलं आपण फोर्स आणि फोर्सची व्हॅल्यू जी आहे ते चेंज होईल ड्यू टू चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी. तर बघू शकता याचा एसआय युनिट असेल न्यूटन बिकॉज फोर्सचा एसआय युनिट असते न्यूटन. सो वेटचा सुद्धा एसआय युनिट असेल न्यूटन आणि हे असेल वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी का बरं असेल तर पहा हा जो फोर्स आहे हा असेल डायरेक्टेड फोर्स force directed towards the center of earth. मीन्स हा फोर्स डायरेक्टेड असेल टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड असेल आणि त्यामुळे हे असेल एक वेक्टर क्वांटिटी बिकॉज याला डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ आणि जे क्वांटिटीला डायरेक्शन असेल त्याला म्हणतो आपण वेक्टर क्वांटिटी. मासला कुठल्याही प्रकारची डायरेक्शन नव्हती म्हणून असेल स्केलर आणि वेटला असेल वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट इज द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. सो त्यामुळे असेल ही वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर बघू शकता वेट असेल एक फोर्स ज्या फोर्सने ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतो टुवर्ड्स इटसेल्फ. कुठल्याही ऑब्जेक्टला टुवर्ड्स इटसेल्फ अट्रॅक्ट करत असेल तर त्याला म्हणू आपण वेट. त्यानंतर बघा याची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी सेम राहील बिकॉज अमाऊंट ऑफ मॅटर जे आपल्या ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट आहे ते कधी चेंज होणार नाही. बट जशी जशी जीची व्हॅल्यू चेंज होत जाईल फोर्स चेंज होत जाईल मीन्स वेट काय होत जाईल चेंज होत जाईल. आता तुम्ही बघत असाल आपण वेइंग मशीनवर जातो आणि स्वतःचं वेट करतो. आपण म्हणतो वजन किती आहे किंवा वेट किती आहे बट ऍक्च्युअल मध्ये ते वेट नसून ते आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेलं मास. बिकॉज आपण मेजर करताना त्यावर जर युनिट बघितलं तर जे वेइंग मशीन असेल त्यावर युनिट असते केजी मध्ये आणि आपला मास सांगताना आपण सांगतो 60 केजी 50 केजी 54 केजी अशा प्रकारचे मासेस आपण सांगतो आणि मॅसेस सांगतो आपण केजी मध्ये. सो तिथे जे मेजर केले गेलेलं मास आहे ते तिथे जे मेजर केलं गेलं आहे ते आहे मास दॅट इज केजी. केजी मध्ये आपण आपला मास सांगतो तो फोर्स नसून. आता बघा फोर्स जो असेल तो आता अर्थवर असेल तर जीची व्हॅल्यू अर्थवर असेल 9.8 बट विथ द हाईट जीची व्हॅल्यू चेंज होत जाते मीन्स आपल्या बॉडीचा फोर्स सुद्धा चेंज होत जाईल आणि ऑब्जेक्टचा फोर्स सुद्धा होत जाईल चेंज मीन्स वेटची व्हॅल्यू होत जाईल चेंज बट जे मास असेल त्याची व्हॅल्यू राहील सेम बिकॉज त्यामध्ये जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते कधी चेंज होणार नाही. आता बघा ऑन द सरफेस ऑफ अर्थ समजून घ्या तुमचं मास जे आहे ते असेल 60 केजी. ऑन द सरफेस ऑफ अर्थ जे तुमचं मास आहे ते असेल 60 केजी. जर तुमचं मास 60 केजी असेल ऑन द सरफेस ऑफ अर्थ तर तुमचं वेट किती असेल तर बघा त्यासाठी करावं लागेल तुम्हाला एम इंटू जी. आता एम काय असेल तुमचं मास दॅट इज 60 आणि जी दॅट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी इज 9.8 आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्ही बघू शकता 60 इंटू 9.8 जर केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 5880
बघू शकता तुम्ही, जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 5880 पॉईंट नंतर 1 डिजिट नंतर पॉईंट, दॅट इज व्हॅल्यू म्हणजे तुमची 588 न्यूटन. मीन्स जो तुमचा मास आहे त्याचा ऍक्च्युअल मध्ये फोर्स असेल 588 न्यूटन, दॅट इज तुमचं वेट असेल 588 न्यूटन आणि तुमचं मास असेल 60 kg. सो विथ द चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी वेट चेंज होत जाईल बट मास राहील सेम. आता तुम्ही जर दुसऱ्या प्लॅनेटवर गेले, अदर प्लॅनेटवर गेले किंवा युनिव्हर्स मध्ये कुठेही गेले तरी तुमचा मास सेम राहील बट तुमचा वेट सेम राहणार नाही, हे होत जाईल चेंज. बघा आता मास सेम राहील बट वेट होत जाईल चेंज. मास एव्हरीवेअर सेम राहील बट वेट होत जाईल चेंज. त्यानंतर आपण बघणार आहे फ्री फॉल. सो नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे फ्री फॉल. फ्री फॉल बघायच्या आधी काही पॉइंट्स कन्सिडर करावं लागेल, जसं की आता कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर तो टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट होत आहे. इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट हा टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट होत आहे. सपोज करा हा पेन आहे, हा पेन सुद्धा टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट होत आहे, मीन्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ अट्रॅक्ट होईल. बस यावर काय लावला आहे तर एक अपोजिंग फोर्स लावला ड्यू टू हँड. जर हा अपोजिंग फोर्स आपण रिमूव्ह केला तर हा ऑब्जेक्ट फॉल होईल, बरोबर, टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट होईल. जेव्हा या हँडने यावर फोर्स लावलेला आहे तर एक अपोजिट डायरेक्शनने फोर्स लावलाय ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, त्यामुळे हा ऑब्जेक्ट आपल्याला दिसेल रेस्टवर. बट जेव्हा आपण हा फोर्स रिलीज करू तेव्हा हा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होईल आणि टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट होईल आणि यालाच म्हणतो आपण फ्री फॉल. जेव्हा ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बघा आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स alone acts on object means जेव्हा ऑब्जेक्टवर ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असेल त्या ऑब्जेक्टला म्हणून आपण फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट आहे. जसं बघा आता या पेनला आपण होल्ड करून ठेवलं तर हा रेस्टवर आहे, बिकॉज हँड अपोजिट डायरेक्शनने फोर्स लावत आहे टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण जेव्हा आपण हा हँडचा फोर्स रिलीज करू हा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड फॉल होईल बिकॉज ऑफ त्यावर ऍक्च्युअल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन. जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट मीन्स फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असेल एका ऑब्जेक्टवर, त्या ऑब्जेक्टला म्हणून आपण फ्रीली फॉलिंग आहे, मीन्स त्या ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होत आहे. आणि फ्री फॉल होताना बघा आता ऍटमॉस्फिअर मध्ये जेव्हा हा ऑब्जेक्ट फॉल करेल, ऍटमॉस्फिअर मध्ये काही फोर्सेस असेल ड्यू टू द एअरमुळे काही फ्रिक्शनल फोर्स असेल आणि त्यामुळे आपण त्याला फ्री फॉल म्हणू शकत नाही ड्यू टू स्मॉल अमाउंट ऑफ फोर्सेस आर प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. बट जर फ्री फॉल बघायचं असेल तर फ्री फॉल इज पॉसिबल इन व्हॅक्यूम. फ्री फॉल पॉसिबल असेल व्हॅक्यूम मध्ये. आता जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग होत असेल तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी असेल 0. फर्स्ट द फ्री फॉल इज पॉसिबल इन व्हॅक्यूम. बघा फ्री फॉल पॉसिबल असेल व्हॅक्यूम मध्ये, पॉसिबल इन व्हॅक्यूम बिकॉज व्हॅक्यूम मध्ये कुठलाही फोर्स नसतो आणि ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल ऑब्जेक्ट वरती. सो फ्री फॉल पॉसिबल असेल व्हॅक्यूम मध्ये. आता ऑब्जेक्टवर कुठलाही फोर्स नाही आहे तेव्हा ऑब्जेक्ट म्हणून आपण फ्री फॉल आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन ऍक्ट होत असेल तर आहे फ्री फॉल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडून दुसरा कुठलाही फोर्स नसेल तर त्यावेळेस ऑब्जेक्ट असेल फ्रीली फॉलिंग आणि हे पॉसिबल आहे ओनली व्हॅक्यूम मध्ये बिकॉज ऍटमॉस्फिअर मध्ये काही फ्रिक्शनल फोर्सेस असतात ज्यामुळे फ्री फॉल पॉसिबल होत नाही. आणि जेव्हा ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग असेल तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी बघू शकता तुम्ही, u इज इक्वल टू असेल 0. दॅट इज आता बघितला u असेल इनिशियल वेलोसिटी. आता वेलोसिटी आपण बघितलाय बेसिक्सच्या लेक्चर मध्ये. इनिशियल मीन्स सुरुवातीची, जेव्हा आपण स्टार्ट केलं त्यावेळेसची वेलोसिटी असेल 0 ऑफ द ऑब्जेक्ट. बघा आता याला होल्ड करून ठेवलं, होल्ड केल्यानंतर जेव्हा रिलीज करू तर होल्ड केलाय मीन्स हा ऑब्जेक्ट आहे रेस्ट वरती. आता ऑब्जेक्ट जर रेस्ट वरती असेल तर इनिशियल वेलोसिटी होऊन जाईल 0. आणि अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ अट्रॅक्ट करताय तर जो एक्सेलरेशन असेल ते असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज g. जेव्हा अर्थ ऑब्जेक्टला टुवर्ड्स इटसेल्फ अट्रॅक्ट करेल तेव्हा त्यावर जे एक्सेलरेशन ऍक्ट होईल ते असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा आपल्याकडे न्यूटन्सचे लॉ ऑफ मोशन आहे जे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये सुद्धा बघितले आहे. आपण इक्वेशन्स बघून घेऊ. v इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे असेल इक्वेशन v इज इक्वल टू ut, सॉरी s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे असेल न्यूटन्स लॉ ऑफ इक्वेशन. बघा न्यूटन्सचं मोशनचं इक्वेशन असेल s इज इक्वल टू ut प्लस at स्क्वेअर. 80 असेल स्क्वेअर. त्यानंतर बघा इक्वेशन असेल v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. हे सुद्धा इक्वेशन ऑफ मोशन असेल. त्यानंतर इक्वेशन असेल बघू शकता तुम्ही v इज इक्वल टू u प्लस at. हे सुद्धा एक इक्वेशन असेल. असे 3 इक्वेशन आहेत ऑफ मोशन
न्यूटनने दिलेले 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे. आता ऑब्जेक्ट बघा फ्रीली फॉलिंग असेल तेव्हा इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि एक्सेलरेशन हे असेल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ऑब्जेक्ट जो अट्रॅक्ट होत आहे टुवर्ड्स द अर्थ. तर इक्वेशन बघू शकता. फर्स्ट इक्वेशन एस असेल डिस्प्लेसमेंट, त्यानंतर यू बघा 0 होऊन जाईल 0 इंटू टी प्लस हाफ, त्यानंतर बघू शकता ए बिकम्स जी, त्यानंतर हाफ जी टी स्क्वेअर. 0 इंटू टी इज 0, सो बघा हाफ जी टी स्क्वेअर इतकं इक्वेशन असेल आपलं डिस्प्लेसमेंटचं इन केस ऑफ फ्रीली फॉलिंग. जेव्हा फ्रीली फॉल होत असेल तेव्हा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. त्यानंतर सेकंड इक्वेशन बघू शकता, हे फर्स्ट असेल. त्यानंतर सेकंड बघा आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर बघा आता इनिशियल वेलोसिटी 0 असेल तर यू स्क्वेअर सुद्धा 0 होऊन जाईल प्लस ट्वाइस ए बिकम्स जी, एचा होऊन जाईल जी, दॅट इज ट्वाइस जी एस. त्यानंतर थर्ड इक्वेशन बघू शकता तुम्ही. थर्ड इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सो v इज इक्वल टू बघून घ्या आता u बिकम्स 0, सो ए बिकम्स जी इंटू टी. हे असेल न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन इन द केस ऑफ फ्री फॉलिंग. बघू शकता तुम्ही 3 इक्वेशन्स आपल्याला मिळालेले इन केस ऑफ फ्रीली फॉलिंग. त्यानंतर बघा आता ए बिकम्स जी, हे झालेलं आहे जी बिकॉज ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होत आहे टुवर्ड्स द अर्थ आणि त्यावर ऍक्ट होत असेल ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. त्यानंतर इनिशियल वेलोसिटी असेल ऑब्जेक्टची 0 जेव्हा तो असेल फ्रीली फॉलिंग आणि त्यावरून आपल्याला मिळाले 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. त्यानंतर बघा जेव्हा ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट होत आहे त्यावेळेस एक्सेलरेशन असेल जी आणि जेव्हा ऑब्जेक्ट अपोजिट असेल टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोजिट असेल मीन्स या केसमध्ये ऑब्जेक्ट डाऊनवर्ड फॉल होत आहे तर याच्या अपोजिट जर ऑब्जेक्ट वर जात असेल तर जी ची व्हॅल्यू अशा केसमध्ये घ्यायची मायनस जी इक्वल टू मायनस जी घ्यायचं. बघा जी घ्यायचा मायनस जी इन केस ऑफ अपवर्ड डायरेक्शन. जेव्हा ऑब्जेक्ट जात असेल अपवर्ड डायरेक्शननी त्यावेळेस जी ची जी व्हॅल्यू आहे ती घ्यायची मायनस, मीन्स जी इक्वल टू घ्यायचं मायनस जी, दॅट इज इन केस ऑफ अपवर्ड डायरेक्शन. ऑब्जेक्ट जेव्हा अपवर्ड डायरेक्शननी जात असेल तर जी ची व्हॅल्यू घ्यायची मायनस आणि हे असेल फ्रीली फॉलिंग. बघू शकता.